मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर पुन्हा एकदा महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघाले आहे। मराठा आंदोलनाचे प्रमुख नेते मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण सुरू करत सरकारला थेट इशारा दिला आहे। मागण्या मान्य झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही अशी ठाम भूमिका त्यांनी व्यक्त केली आहे। सरकारच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन चर्चा केली असली तरी जरांगे पाटील आपल्या भूमिकेवर ठाम आहेत। अंतरवाली सराटीमध्ये पुन्हा एकदा आंदोलनाची ठिंगणी पडली आहे। मराठी आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण सुरू केले असून राज्य सरकार विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे। मुंबईतील आझाद मैदान आंदोलनानंतर सरकारने सकारात्मक निर्णयाचे आश्वासन दिले होते, मात्र अनेक महिने उलटूनही मान्यवर ठोस निर्णय झाला नसल्याचा आरोप जरांगे पाटील यांनी केला आहे। सरकारला दिलेले 30 मेची मुदत संपल्यानंतर त्यांनी उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे। दरम्यान राज्य सरकारच्या वतीने कॅबिनेट मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार प्रसाद लाड यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने अंतरवाली सराटी येथे भेट देत जरांगे पाटील यांच्याशी सविस्तर चर्चा केली। या बैठकीत जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या प्रमुख मागण्या पुन्हा एकदा सरकारसमोर ठेवल्या। मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी आरक्षणाचा लाभ देण्यात यावा, मराठा आंदोलनादरम्यान दाखल झालेले सर्व गुन्हे मागे घेण्यात यावे, आंदोलनात बलिदान दिलेल्या कुटुंबियांना महावितरण आणि MIDC मध्ये नोकरी देण्याचा शासन निर्णय तातडीने काढावा, सारथी संस्थेच्या योजना प्रभावीपणे राबवून निष्क्रिय उपसमिती बरखास्त करावी, मराठा आणि कुणबी समाजासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करावे, शिंदे समितीला मुदतवाढ देऊन जुने महसुली आणि निजामकालीन रेकॉर्ड तपासण्याचे काम सुरू ठेवावे। सरकारच्या शिष्टमंडळाने मागण्यांवर सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे, मात्र केवळ आश्वासनावरही विश्वास ठेवणार नाही अशी स्पष्ट भूमिका जरांगे पाटील यांनी घेतली आहे। अधिकृत निर्णय आणि त्याची अंमलबजावणी झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचा इशारा त्यांनी सरकारला दिला आहे। मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आला आहे। सरकार आणि मनोज जरांगे पाटील यांच्यातील चर्चेतून काय निष्पन्न होते आणि मराठा समाजाच्या मागण्यांवर सरकार कोणता निर्णय घेते याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे। या प्रकरणातील प्रत्येक घडामोडींवर आमचे लक्ष राहील।